दंडोत प्रणाम मंडळी, स्वागत आहे आपलं तुमच्या या परिवारामध्ये, अर्थात महान युट्यूब चॅनलच्या या परिवारामध्ये. आपण आज स्थान दर्शन करण्यासाठी जाणार आहोत श्री क्षेत्र वेणी येथे, जेथे परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे चरणांकित स्थान आहे. हे स्थान वंदन करण्यासाठीच आज आपण जाणार आहोत. येताना माझ्यासोबत, तर चला या व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि चला माझ्यासोबत आज श्री क्षेत्र वेणी. दंडवत. तर मंडळी, आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र वेणी येथे. आपण आपल्या स्क्रीनवरती आता बघत आहात, हेच ते सुंदर असं मंदिर आहे जेथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं चरणांकित आसनस्थान आहे. चला आपण आता हात सोळे करूयात आणि मग स्थान वंदन करण्यासाठी जाऊयात. भाविक भक्तगण हो, असे हे परमपवित्र स्थान आपण वंदन केले. स्थानाच्या ठाई आपण विडावसरही केला. भगवंताला एकच मागणं मागू नये देवाला मंदिरात आल्यावर, परंतु माझ्या परिवारासाठी मागतो. माझा हा जो संपूर्ण महान युट्यूब चॅनलचा जो परिवार आहे देवा, या परिवाराला नेहमी सुखी, समाधानी आणि आनंदी ठेव. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे हे चरणांकित आसनस्थान आहे. शेतामध्ये रम्य अशा वातावरणामध्ये अतिशय शांत स्थानाचा परिसर. खूप प्रसन्न वाटलं येथे आल्यानंतरला. कदाचित हा शांत असा परिसर बघूनच आमच्या स्वामींनी जवळपास आजपासून 750 वर्षापूर्वी स्वामींनी या ठिकाणी थोडा वेळ थांबले असावे, विसावा घेतला असावा. तर या आता परमपवित्र स्थानाची आपण सुंदर अशी लीळा श्रवण करणार आहोत. परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं पायी पायी अनवाणी परिभ्रमण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू होतं. जीवांचा कल्याण करत करत स्वामीजी महाराष्ट्र परिभ्रमण करत होते. श्री गोविंदप्रभू बाबांकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यानंतरला सालबर्डीचं ते 12 वर्षाचं वास्तव्य, त्यानंतरचा नांदेड वगैरे या परिसरामध्ये आमच्या स्वामींचा एकांत, आणि मेहकरला येऊन आमच्या स्वामींनी त्यांचं
मौन व्रत आणि एकांत जो होता स्वामींचा तो सोडला आमच्या स्वामीजींनी. मेहकरपासून स्वामीजी जे आहेत ते भक्तजनांमध्ये राहायला लागले. भक्तजनांच्या सहवासामध्ये आमचे स्वामीजी आले त्या जीवांचा उद्धार करण्यासाठी. असेच मेहकरला बोणेबाया त्या ज्या होत्या त्यांच्या समवेत, त्या शिष्य परिवारासमवेत आमचे स्वामीजी 10 महिने मेहकरला राहिले. तर त्याच कार्यकाळामध्ये सोमवती अमावस्येचा पर्वकाळ आला आणि बोणेबाया ज्या आहेत त्यांनी स्वामीजींना विनंती केली, जीजी आपण आमच्या समवेत लोणारला चलावे. या जगाचा मालक तो, काय बरे गरज त्या ईश्वराला अशा तीर्थस्थळी वगैरे जाण्याची, परंतु भक्ताची ती कणव कदाचित जोडलेली असेल. भक्ताने ती स्वामीजी त्यांच्यासोबत लोणारला यायला निघाले. स्वामीजी लोणारला आले. लोणारला त्यांचा जो काही विधी होता त्या बोणेबायांचा तो त्यांनी केला. स्वामीजी मात्र तिथे एका ठिकाणीच बसून होते. आपण लोणारला जाणार आहोत पुढच्या 1-2 व्हिडिओमध्ये, क्लिअर मी तुम्हाला सांगेल. तर लोणारला गेल्यानंतर स्वामीजी ते एका मंदिरात थांबले. त्याच्या बोणेबायाचे तिथले तीर्थदर्शन करून आल्या आणि यायच्या वेळेला मात्र आमचे स्वामीजी या स्थानाच्या ठिकाणी आले. येथे त्यावेळेला एक काटेरी वृक्ष होतं. त्या काटेरी वृक्षाच्या खाली आमच्या स्वामीजींनी काही काळ आसन स्वीकारलं. न जाणे कुठला एखादा जीव असेल, त्याने एखादी कणव जोडलेली असेल, त्याला कदाचित संबंध द्यायचा असेल, म्हणून स्वामीजींनी या स्थानाच्या ठायी आसन ग्रहण केलं. मग येथे बोणेबायांनी आमच्या स्वामीजींचे चरणक्षालन केले आणि मग येथून आमचे स्वामीजी पुन्हा मेहकरला गेले. थोडा वेळ जरी आमचे स्वामीजी ते बसलेले असेल तरी त्यांना शुद्ध बसण्याने, ते आसन स्वीकारण्याने ही संपूर्ण जागा पवित्र झाली. असं हे चरणांकित आसनस्थान. या स्थानास माझा शिरसाष्टांग दंडवत. बंधूंनो, लीळा श्रवण झाली, स्थान वंदन झालं. आता यायचं कसं? श्री क्षेत्र वेणी येथील हे स्थान वंदन करण्यासाठी खूप सोपा रस्ता आहे. या स्थानाला येण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 रस्ते आहेत. एक सुलतानपूरहून सुद्धा आहे, मेहकरवरून सुद्धा आहे आणि लोणारवरून सुद्धा आहे. पण आपण जर कधी लोणार सरोवरला जर आलात तर लोणारपासून तो एक तुम्हाला सोपा रस्ता सांगतो मी आणि नंतर मग सुलतानपूरवरून सांगतो. लोणारवरून जर आपण आलात तर लोणार ते शारा जवळपास 5 ते 6 किलोमीटरचं अंतर असेल. शारापासून वेणी हे तुम्हाला शारापासून जवळपास उजव्या हाताला यावं लागतं तुम्हाला वेणीला. वेणी या गावात आल्यानंतर तुम्हाला इथे महादेवाचं मंदिर विचारावं लागेल. त्या महादेवाच्या मंदिरापासून एक कच्चा रस्ता आहे. त्या कच्च्या रस्त्याने थोडंसं पुढे आलं की डाव्या हाताला जवळपास मॅक्स टू मॅक्स अर्धा किलोमीटरही नसेल, थोडंसं पुढे आलं की पुन्हा डाव्या हाताला रस्ता आहे. तेथून तुम्हाला हे मंदिर दिसून जाईल. गुगल मॅपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. गुगल मॅपवरती सुद्धा हे स्थान दिलेलं आहे. तर खूप सोपा रस्ता आहे, तर तुम्ही नक्की आहे स्थान दर्शन करण्यासाठी. दुसरा रस्ता आहे सुलतानपूरवरून. सुलतानपूर ते बोरखेडी आणि बोरखेडीपासून वेणी तुम्हाला येता येतं. आणि जर आपण इथे आलात तर इथून आम्हाला पुन्हा शारा किंवा मेहकर, लोणार इकडे आपल्याला स्थानवंदन करण्यासाठी जाता येतं. जर आपण मेहकरकडून जर आलात तर मेहकर अंत्री देशमुख नावाचं गाव आहे. अंत्री देशमुखपासून मग पुन्हा निजामपूर नावाचं गाव आहे. निजामपूरपासून वेणीला तुम्हाला येता येतं. असे 3 ते 4 रस्ते आहेत व सोपं आहे. गुगल मॅपच्या लिंकवरून आपण सरळ येथे येणं. मी ते तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आपण तिथे जाऊन चेक करू शकता. तर मंडळी, असं हे परमपवित्र स्थान आपलं वंदन झालेलं आहे.
मंडळी, कसा वाटला व्हिडिओ? आवडला आहे ना? तर एक लाईक करून द्या. कमेंट करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं, काय नाही आवडलं. शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये, जेणेकरून त्यांनाही हे स्थानदर्शन करण्यासाठी येता येईल. आणि आपण जर नवीन असाल आमच्या या परिवारामध्ये, तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या परिवाराचे सदस्य व्हा. तर मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन स्थानाला वंदन करण्यासाठी श्री क्षेत्र शारा येथे. तोपर्यंत या सागराचा आपणास प्रेमपूर्वक दंडवत.